आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मला सांगूच शकता तुम्ही काय सांग. पण सत्यशील तर अजूनही तुरुंगातच आहे ना. हो ना, तुरुंगातच आहे, पण फोन मात्र सत्यशीलचाच येतो. मी अगदी खात्रीने सांगतो, तुम्हाला विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक, मला थोडा वेळ द्या. मी माझ्या सोर्सेस मध्ये चौकशी करतो, बघूया काय माहिती पण. बघ, थोडा वेळ द्या. हॅलो कदमबाई. हॅलो घ्या बाई. कदमबाई, मी एक नंबर पाठवतो, त्या नंबरचे डिटेल्स हवे. पुन्हा एवढी वाढली. इथं येऊन कशाला बसायचं सांगा बरं, आत बसायचं ना. नाही नाही, सारखं आपलं घरात घरात कंटाळा आहे तुम्हाला, म्हणून म्हटलं जरा बाहेर जाऊन बसूया बस. तुमच्या तब्येतीच्या काळजीपोटी बोलले ना बाई मी. मग नको बाई, जाऊ दे, तुम्ही घ्या बाई चहा, उन्हातच घ्या बाई. चाल. एवढी चिडचिड करतात कोण जाणे. कोणाला बी आता. हा बोल गौवी. हा आई, बाबा काय करतायत? जेवले ना ते आणि आराम करतायत ना का गेले बाहेर? कोणतरी आलंय त्यांच्याकडं, बसले त्यांच्याशी बोलत बसले. बरं तुमचं सांगा, काय जेवण बिवणं झाली का? हो आम्ही जेवलो. हा, आणि समीर तो कुठे? ते बाहेर गेलेत. उन्हाचं कशाला बाहेर जायचं, दुकानातच काम करावं ना दुपारच्या वेळेला. नाही, ते जरा दुसऱ्या कामासाठी गेलेत बाहेर. दुसऱ्या कामासाठी? मास्तर, मी माझ्या सोर्सेस मध्ये सगळ्यांकडे चौकशी केली, त्यांच्याकडून आपल्याला हवी असलेली माहिती पण मिळाली. मग काय काही कळलं का? त्या सगळ्यांच्या माहितीनुसार सत्यशील अजूनही तुरुंगातच. नाही, आपण फोन सत्यशीलचाच येतो. खरं खात्रीने सांगतो मी तुम्हाला, विश्वास ठेवा माझ्या. पाहिजे तर मी ना तुम्हाला ज्या नंबरवरनं तो फोन करतो तो नंबर देतो तुम्हाला. हो मास्तर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आणि तुम्ही नंबर देऊन देखील काही उपयोग होणार नाही. जर सत्यशील तुरुंगातच असेल तर तो फोन करतो कसा, किंवा तो कदाचित दुसऱ्या कोणाचा नंबर वापरून तुम्हाला फोन करत असेल. अननोन नंबर पणच फोन करत असणार, पण सांगतो आवाज मात्र सत्यशीलचाच असतो. खरं सांग. हे सगळं ठीक आहे, कारण हा सत्यशील ना अट्टल गुन्हेगार. माझ्या सोर्सेसच्या माहितीनुसार सत्यशील अजूनही तुरुंगातच आहे. पण मग प्रश्न हा येतो की जर सत्यशील तुरुंगात आहे तर मग दुसऱ्या कोणाच्या नंबरवर तो फोन तुम्हाला कसे करतो? मला काही कळत नाही. समीर, तूच आहेस ना? हो, तू जेलमध्ये आहेस की नाही तेवढंच बघायचं होतं मला. नाहीतर मी कुठे असणार समीर? ही जेल सोडून मी कुठे असणार? आमच्या घरावर हल्ला झालाय. काय सांगतोयस? अरे बापरे बापरे बापरे, कोणी दगावलं तर नाही ना राणासारखं? या सगळ्या मागे जर तुझा हात असेल ना? माझा हात? हे कसं शक्य आहे समीर? त्या जेलमध्ये जे काही मला खाणं मिळतंय हे खात खात मी दिवस काढतो. जेव्हा कधी माझी या जेलमधून सुटका होईल ना, त्यावेळे माझ्या अकाउंट मध्ये जे काही वाचलेले पैसे असतील ते मी एकत्र करणार. माझा मुलगा हरवलाय ना, मला शोधणार मी सब. आणि तो ज्या दिवशी मला भेटेल ना, त्याला घट्ट मिठी मारणार मी, घट्ट.
आता मिठी मारणार आणि शेवटचा श्वास सोडणार. एवढीच इच्छा आहे रे राहिलेली माझी आता. प्लीज सत्यशील, बंद कर तुझी नौटंकी. या हल्ल्यामागे तुझा हात आहे हे जर मला कळलं, तुझी शिक्षा पूर्ण व्हायच्या आधी मी तुला संपून टाकेन. हो हो, वाचवा वाचवा, हो वाचवा, हा मला मारतोय, हो वाचवा, हो तो मला. अरे चाललं काय? सोडा कॉलर, सोडा त्यांची. सॉरी. बाबा, काय ग, काय झालं? तुमचं फॉलोअपला जायचं असेल ना? हा नाही, येईन मी, जाऊ देईन. मी जाऊन येईन नाही, समीर येतील सोबत. हा अरे नको नको, कशाला उगाच, मी जाईन ना मी एकटा. बरं वाटलंच काही तसं ते बॉडीगार्ड आहेत ना, त्यांच्यापैकी कोणाला तरी घेऊन जाईन सोबत. अहो पण आमच्यापैकी कोणतरी सोबत हवं ना. अरे नको सांगतो ना तुला, मी जाईन एकटा बाबा, जाईन मी. नाही तरी आमच्यापैकी कोणतरी येणार सोबत, नाही तर नंतर तुम्ही काही सांगत नाही बाबा. सांगेन, सगळं सांगेन. हा बाबा तुम्ही नाही सांगत? हा कळलं? समीर तुम्ही जा यांच्यासोबत. अरे नको म्हणून सांगतोय ना तुम्हाला, मी जाईन एकटा म्हणतोय ना मी. काय पुन्हा पुन्हा तेच तेच बोलताय तुम्ही? बाबा का चिडताय? तुमच्या काळजीपोटीच सांगतोय ना. बघ ना बाई, असेच आजकाल चिडायला लागले. दुपारी पण माझी भांडले बाई. भांडत नव्हतो मी. नाही बाई, मीच भांडले. काय काय होतंय का तुम्हाला? काय होते? मला कळत कसं नाहीये, तुमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. माझा जीव वाचवता वाचवता होती, तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर? म्हणजे तुम्हाला वाचवताना म्हणजे तुम्हाला कसं कळलं की तुम्हाला काही होणार आहे? हा बाबा. बाबा काय लपवताय तुम्ही? काय काय काही लपवत बिपवत काही नाही आहे मी. बाबा बोला. बाबा काय झालंय? बाबा काय झालंय बाबा? अरे त्या सत्यशीलचा मला फोन येतोय, मला मारायला टपलाय तो. कसं शक्य आहे? तो जेलमध्ये आहे. मला सुद्धा तेच तर कळत नाहीये ना, म्हणूनच मी दुपारी ते इन्स्पेक्टर सूर्यवंशी आहेत ना, त्यांना बोलवून घेतलं होतं. त्यांनी सुद्धा चौकशी केली सगळीकडे, तर सगळीकडनं त्यांना सुद्धा हेच कळलं की तो तुरुंगात आहे म्हणून. अहो बाबा त्यांनी माहिती काढली, मी सत्यशीलला भेटून आलोय जेल. हो मी सत्यशीलला जेलमध्ये भेटायला गेलो होतो. तो म्हणाला की या सगळ्याशी त्याचा काही संबंध नाहीये, आणि तो जेलमध्ये असताना असं कसं करेल? मी सांगतो. वाडकर मास्तर, आपल्या ओळख झाल्यानंतर मी माझ्या सोर्सेसमध्ये चौकशी केली. त्यांच्या माहितीनुसार सत्यशील अजूनही तुरुंगातच आहे. मग मी माझ्या काही खास माणसांना विचारलं, त्यांच्याकडून मात्र मला वेगळी माहिती मिळाली. काय? भालेराव नावाच्या कोणा पॉलिटिशियनला ओळखता तुम्ही? शेवटची वॉर्निंग देतोय, आता यापुढं या भानगडीत तू पडायचं नाही. त्याचा इकडे काय संबंध आहे? त्याच भालेरावचा या सत्यशीलच्या डोक्यावर हात आहे. त्याच्याच परमिशनमुळे सत्यशीलला तुरुंगामध्ये वाटेल ते करण्याची परमिशन मिळते, आणि त्यामुळेच तो तुरुंगात असून देखील तुम्हाला फोन करणं वगैरे हे धंदे करतोय.
कसं कसं शक्य आहे हे? कसं आहे वाडकर मास्तर, खादी पुढे कधी कधी खाकीला देखील वाकावं लागतं. दुर्दैव आहे पण सत्य. हा, आता कुणाला काही होणार नाही, कुणाला होणार नाही काय. येऊ दे ना, तो येऊ दे, तो सत्यशील बाई. आता मी धोपटतेच त्याला. मी एकटी पुरेशी आहे राक्षस मेला. हा समीर, चल धागा बांधून घे बाई. कर समीर, हात पुढे कर. काही होणार नाही कुणाला, माझा विश्वास आहे. चला मास्तर, चला बाई, हात पुढे करा बाई. नाही, मला नको. माझा या असल्या गोष्टींपेक्षा कर्तृत्वावर विश्वास आहे. मास्तर, मला माहिती आहे तुमचा विश्वास नाही याच्यावरती. माझ्यासाठी तरी बांधून घ्या की. तुमचा विश्वास आहे ना, बस तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. हो, इन्स्पेक्टर सूर्यवंशींचा फोन आहे. बाई काय म्हणतात? हा सर, बोला. समीर, तुम्ही सगळे ओके आहात ना? हे बघ, टेन्शन घेऊन प्रेशर मध्ये येऊ नका. आपण घाबरलो असलो की चुका जास्त करतो. फक्त सावध राहा. हो साहेब, तुमचं बरोबर आहे, पण या परिस्थितीत घाबरणं हे स्वाभाविकच आहे. समीर, डोंट वरी, आम्ही आहोत इथे. घराच्या बाहेर एक माणूस उभा केलाय. पर्सनली मी सुद्धा रोडवर आहे. घरात कोण येतंय कोण जातंय यावर बारीक लक्ष आहे आमचं. तुला जरा जरी शंका आली ना ते मला लगेच कॉल कर. फक्त सावध राहा. ठीक आहे साहेब, ठीक. काय झालं बाई? इन्स्पेक्टर सूर्यवंशी आणि त्यांची टीम घराबाहेर आहेत. तसं आता घाबरण्यासारखं काही नाहीये. सत्यशील आलाच तर बघू आपण. आज ते म्हणालेत की फक्त जरा अलर्ट राहा. अननोन नंबर आहे. स्पीकरवर टाकतो. वाडकर मास्तर, झाली का नाही तयारी माझ्या भेटीची? हा, अरे हो, तुमच्या बाजूला सगळे जमले असतील ना. तुमच्या त्या मुली आहेत ना, त्यांना मिठ्या मारून घ्या. नातवांना आशीर्वाद द्या. मी आल्यानंतर अजिबात वेळ देणार नाही तुम्हाला. मी याला बोलण्यात गुंतवतो, तू मागून बंगल्यात शिर. तेरा नंबर बंगला इकडेच? हा इकडे आहे, पण इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. अच्छा, मला कोणाकडे जायचं आहे? अच्छा, मला घाटेंकडे जायचं होतं. ते इकडनं आहे का? हा, ते तिकडे आहे, पण ते रस्ता बंद आहे तिकडे. तर तुम्ही काम करा, तिकडून सरळ जा आणि लेफ्ट या तिकडून. ओके, हां ठीक आहे, थँक्यू. बोल समीर. बाबांना आत्ताच सत्यशीलचा फोन आला होता. तो धमकी देतोय, बोलला मी येतोय म्हणून. येऊ दे त्याला, बघतो मी. ठीक. गाईज, सत्यशील येतोय. बी अलर्ट, टेक युअर पोझिशन्स, क्विक. मूव 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 मूव. आपण ती मी लहानपणी तुम्हाला शिकवली होती कविता, कविता म्हणूया आपण. असं गप्प राहून ना डोकं चढवत आहे. लाख असू दे अन्यायाची सुलतानी उर्मी, जिंकू आम्ही कारण आम्हा सत्याची उर्मी. लाख उठू दे तलवारियन बंदुकीच्या फैरी, झुकेल आमुच्या समोर कायम गर्विष्ठ वैरी. रक्त
आमुचे फुलवेल नव्याने स्वाभिमानाची बाग बलिदान आमुचे आणेल इथल्या निद्रिस्ताना जाग बलिदान आमुचे आणेल इथल्या निद्रिस्ताना जाग बलिदान आमुचे आणेल इथल्या निद्रिस्ताना जाग. क्लासमधून कॉल आहे, बघते काहीतरी काम असेल. बाई काय झालं? अरे काय झालं? डोक्याला गेला माझ्या पोरीला सोड. सोड तिला, सोड तिला. अरे तुला मी हवाय ना, तिला तिला सोड, सोड तिला. मागवा मागव ठोकेल ठोकेल. हा हे छपरे कान खाली टाक, तुला पोलिसांनी खेरलाय सगळीकडून. तुमचं ऐकायला तुम्ही आमच्या साहेब नाही आहेत. आमच्या साहेबांना येऊ द्या. नमस्कार वाडकर मास्तर. सत्यशील, हे बघ तुझं जे काही वैर आहे ना ते माझ्याशी आहे. तो माणसाला माझ्या पोरीला सोडायला सांग. ते सोड म्हणाव, पोरीला सोड म्हणाव. येडा आहे तो, डायरेक्ट ठोकतो. काय मास्तर, माझ्यासाठी भरपूर फिल्डिंग लावली रे तू. तुम्हाला काय वाटलं ते तुमच्यापर्यंत पोचू शकणार नाही? वाटणं साहजिक आहे, कारण तुम्ही सगळ्यात ना अजून कच्चे बच्चे आहात. काय सांगितलं होतं? मी येणार आणि तुझ्या छातडावर बंदूक ठेवणार. ही बंदूक आणि हे ओ आय एम सॉरी मास्तर, तुमचं हार्टचं ऑपरेशन झालंय नाही का? ही बघा तुमच्या बापाच्या छातडावर बंदूक ठेवली. बाप, आता मी सूड घेणार. माझ्या मुलाला माझ्यापासून लांब केलंस तू आणि तुम्ही इथे कविता गात फिरताय. लक्षात घे, मी तुला आज ढगात पाठवणार आणि मी तुला एकदा ढगात पाठवलं ना, या ज्या तुझ्या मुली आहेत ना त्या मुलींचे फोटो काढणार. खिन्न, दुःखी, उदास, आणि ते बघत मी आनंदात जगणार. त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यात आणि तुझ्या मरणाच्या मध्ये फक्त एका खटक्याचं अंतर आहे. मी चाप ओढला आणि गोळी सुटली की तू ढगात.
बाबा समीर ॲम्ब्युलन्स हे रोबोट समीर वेळ भरली आहे. अशाल तर नाही. काय बोललाय आई? यम आला बघ. तो उभा आहे तिथे. जावं लागेल. काही उगाच काही बडबडू नको, तुला काय होणार नाही. बोलू दे. बोलू दे मग. या घरासाठी काही केलं नाही. केलं तुम्ही. त्रास दिला फक्त. हेच करू शकले असते आणि केलं. पण काका माझं मन स्वतःवर का घेतलं तुम्ही? असं होतं ताई. अस्तर धागा बांधा म्हणलं होतं ना. बांधला नाही ते तुम्ही. चुकलं माझं. म्हणाला तुमचा विश्वास आहे. पुरेसा आहे. रक्षण करायला हवं का नाही? भावानीच करायचं का बहिणीचं रक्षण? बहिणीने केलं, कुठं बिघडलं? सगळ्या चुका माफ केल्या तुम्ही. पण आता निश्चिंत मनाने जाय. मला माहिती माझ्या पोरांना तुम्ही जपणार. माहिती आहे बाई मला. नातवंडांना प्रेम द्या माझ्या वाटचं. तुम्ही एक इच्छा राहिली पूर्ण करा. राखी बांधायची राहते. देवघरात ठेवली. आई तुला चला आपण हॉस्पिटल चला ना. बोल नको. चल आपण हॉस्पिटल काळजी घ्या. माझ्या बर्फीला लाडूला हा अशोक मास्तर बनवा. बनू आशालता नको. आई 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 बोल. आई बाबा 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 तुम्हाला सांगत होतो मी, तुम्ही ऐकलं नाही. आई सोडून गेली आपल्याला. दादा आई काय नाही बोललो मी तिला.
माझा आई म्हणून घ्यायचा अधिकार नाहीये असं बोललो होता ना. आई म्हणून घ्यायचा अधिकार नाहीये बोललो. सॉरी बोलायचं राहून गेलं का तुला? काय एवढ्या लवकर गेले? पोरकं केलं रे आपल्याला. आता पोरके झालो आपण. याय आकाश, याय. पण खरंच आपण पोरके झालो आहे. तुम्ही खूप लहान होता जेव्हा बाबा गेले. मी पाहिलंय आईला रात्री अपरात्री उठून मुंडके देतात. आपल्या मुलांचं कसं होईल या विचाराने भिंतीवर डोका आला. त्यातही आपली झोप मोड होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. आई वाईट नव्हती रे, वाईट नव्हती रे. हळूहळू जगाने तिला शिकवलं पैसा हवा. तो नसेल तर कोणीही किंमत करत नाही. काय काय नाही केलं रे तिने. 4 घरची जुनी भांडी केली, हॉस्पिटलमध्ये आयाची नोकरी केली. आले असतील तिला अनुभव, मुलांना सांगता येणार नाही असे अनुभव. मग ती हळूहळू काटेरी होत गेली आणि तो काटेरी बुरखा तिचा मूळ स्वभाव कधी झालाय तिलाही नाही कळलं. असेल ती वाईट वागली असेल, ओवीला दुखावलं, बाबांना दुखावलं, तुला दुखावलं. मला सगळं कळत होतं रे की ती चुकते, चुकीचं वागते, पण मी तरीही तिचीच बाजू घ्यायची. तिचा शब्द कधी खाली पडू दिला नाही मी. का माहितीये, तिला परत एकटं पडू द्यायचं नव्हतं मला. आपली आई वाईट नव्हती रे. वाईट एवढंच वाटतंय की ती सुधारल्यानंतर आपल्या वाट्याला फार काळ खूप काय करायचं होतं तिच्यासाठी. राहून गेलं सगळं केलं. सफेद आई कुठेच केलं नाहीये. त्या आहे नवऱ्यासोबत. त्यांनी आपल्याला लावलेली माया, प्रेम, या घटना आपल्या सगळ्यांना त्यांनी सांभाळलं. त्या सगळ्या आठवणी आपल्याला जन्मभर बोलणार आहेत. आश्रत आहे माझी बहीण गमावली, भांडखोर मैत्रीण गमावली आज मी. काय अशाल तर नाही. किती किती आठवणी सांगायची तुमच्या. माझ्यासाठी देवाला कोंडून ठेवलं तुम्ही आणि मी मात्र तुम्हाला वाचवू नाही.
माझ्यासाठी माझं मरण तुम्ही स्वतःवर ओढवून घेतलं. हा दुबळा भाऊ तुम्हाला वाचवू नाही शकला. नाही याचा सगळ्याचा जाब विचारणार आहे मी तुम्हाला. मी वर येईन ना तेव्हा तुम्हाला या सगळ्याचा जाब द्यावा लागेल. अशा वाटत नाही. माफ नाही करणार मी तुम्हाला. अजिबात माफ नाही करणार. बाबा बाबा शांत बोलू दे का मला.